लोणंद येथे पालखी तळ पाहणी दरम्यान वॉल कंपाऊंड प्रस्तावावर आक्षेप. लोणंद शहरातील पालखी तळाची पाहणी आळंदी येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे विश्वस्त आले असताना सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख व यशवंत धनाणे यांनी प्रभाग क्रमांक 14 मधील सर्वे क्रमांक 4 मधील क्षेत्र पालखी तळासाठी कायमस्वरूपी आरक्षित आहे. तरीसुद्धा नगरपंचायत व प्रशासन यांच्या माध्यमातून अतिक्रमण करून सदर जागेवर कब्जा मिळवण्याच्या उद्देशाने सर्वांमध्ये ठराव पास केलाय. वॉल कंपाऊंड व इतर अनुषंगिक कामं शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले. ही बाब चुकीची असल्याचं विश्वस्तांकडे देण्यात येऊन त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क साधून कळवण्यात आल्याची माहिती यशवंत धनाणे यांनी पत्रकारांना दिली. विशालकांती न्यूजसाठी दिलीप वाघमारे, लोणंद. मी यशवंत उर्फ गणेश धनाणे. म्हणजे लोणंद नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये आगामी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी देवस्थान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संस्थानाचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख या ठिकाणी लोणंदमध्ये पालखी तळाची पाहणी करण्यासाठी आले होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही जो काही नगरपंचायत प्रभाग क्रमांक 14 मधील जो पालखी तळासाठी आरक्षित जी जागा आहे सर्वे नंबर 4 पै, तर तो सर्वे 4 पै हा पालखी तळासाठी आरक्षित असताना सुद्धा त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिक्रमण करून तिथं विविध विकास कामं करण्याचा अट्टहास नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू होता. तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज काही कागदपत्र, तक्रार अर्ज, 7/12 जोडून आम्ही पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त यांना याबाबत तक्रार अर्ज दिला आणि त्या तक्रार अर्जामध्ये आम्ही असं नमूद केलंय की त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त येणारे वारकरी त्या ठिकाणी 50-60 तंबू पडले जातात, बसले जातात. तर त्या भविष्यात त्या